हॅलो फ्रेंड्स, मी हर्षस किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मूग डाळीचे, साल असलेल्या मूग डाळीचे टेस्टी आणि चवदार असे मूग डाळीचे पकोडे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले 2 वाट्या मूग डाळ मी गरम पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये अर्धा तास पहिले भिजवून घेतली होती। आणि पहा, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे चोळून ती डाळ धुवून घ्यायची छान आणि पाणी झारून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं। आणि मिक्सरला ती डाळ टाकायची, 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या कळ्या आणि अर्धा इंच आलं टाकून बारीक वाटून घ्यायचं छान। फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका। आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता 1 चम्मच तिखट टाकायचं, अर्धा चम्मच हळद टाकायची, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये कस्तुरी मेथी आपल्याला टाकायची आहे। एकदम छान जास्त प्रमाणात टाकायची कस्तुरी मेथी, त्याने खूप छान फ्लेवर येतो। आणि 2 बारीक चिरलेले मोठ्या आकाराचे कांदे टाकायचे। फ्रेंड्स, तुम्ही म्हणाल की अर्धा तास पहिले भिजू टाकायची, त्यापेक्षा आम्ही सोल वापरू आणि 15 मिनिटात बनवू। पण जर माझ्या या पद्धतीने तुम्ही करून पाहिलं, म्हणजे सालीची डाळ वापरली तर एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनणार। तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला फरक जाणवेल। याचप्रमाणे आपण मूगडाळीची खिचडी पण करतो, तेव्हा साल असलेली मूगडाळ वापरली तर आणखी टेस्ट इम्प्रूव्ह होते। चला तर आता आपले पकोडे आपण तळून घेऊया। सगळ्यात पहिले तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं। थंड तेलामध्ये पकोडे टाकायचे नाही तर ते ऑइली होतात, तेल धरून राहते ते पकोडे। आणि ज्या आकाराचे आपल्याला पकोडे लागतात त्या आकाराचे आपण त्या तेलामध्ये पकोडे सोडून घेऊया आणि खालीवर करून छान त्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। किमान याला तळायला 2-3 मिनटं लागतातच। समजा तुमचे पकोडे मोठे असेल आकाराने तर वेळ लागेल आणखी। अशाच प्रकारे आपण सर्व पकोडे बनवून घेऊया आणि एकदम छान आणि फ्लेवरफुल बनतात हे पकोडे। एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि मला नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे हे पकोडे कसे झाले तर। आणि ही पकोडे आपण टोमॅटो सॉससोबत किंवा ग्रीन चटणी, म्हणजे पुदिन्याची चटणी असते ना, त्यासोबत आपण एन्जॉय करू शकतो। एकदम छान लागतात हे पकोडे। एकदा नक्की करून पहा तुम्ही या पद्धतीने आणि मी सांगितल्याप्रमाणे डाळ वापरून पहा, त्या डाळीचे पकोडे एकदम छान लागतात। असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।